वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत एक गाजरपासून गाजरचा हलवा। हो, शक्य आहे, फक्त तुम्हाला तुमचे हात मजबूत ठेवायचे आहेत। कारण गाजरचा हलवा ज्याला बनवायचा असतो त्याला हात खूप स्ट्रॉंग ठेवावं लागतं, कारण गाजर किसा त्याच्यानंतर त्याला बनवण्यासाठी सतत चाळावं लागतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे। तर मग चला, आज आपण खूप स्वादिष्ट असा इझी बनणारा गाजरचा हलवा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। तर मी इथं एक गाजर छान असं वॉश करून त्याला किसून घेतलेला आहे छान अशा पद्धतीने। त्याच्यानंतर डायरेक्ट कढई आपली गॅसवर चढवलेली आहे आणि बस गाजरचा हलवा टाकून त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं, पाणी असतं, ते आपल्याला घालवायचं आहे। त्याच्यामुळे त्याला सतत आपल्याला चमच्याने असं हलवत हलवत त्याच्यातलं पाणी आहे ते सोक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे दूध साखर टाकणार आहोत ते गाजरच्या आत शिरेल। ओके, ह्या स्टेपला आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे की आपल्या घरात जे तूप आहे ते आपल्याला जवळ ठेवायचं आहे। तुम्ही जेवढं जास्त तूप टाकाल तेवढं छान असा गाजरला चव येणार आहे। तर मग इथं आता मला आवडेल असं 1, 2, 3 चमचे असं छान असं मी घरी बनवलेलं तूप टाकून पुन्हा एकदा त्याला मिक्स करून छान असं त्याला इथं आपण या स्टेपला गाजरच्या हलव्याला सॉफ्ट करणार आहोत, कारण आधी आपण त्याला शेकलं ना छान, त्याच्यामुळे आता त्याला सॉफ्ट करावं लागेल। ओके, तर मग सतत चाळत राहा, गॅस कमी ठेवा। आमच्या पुण्यात तर अजून एप्रिल मंथ चालू आता तरीसुद्धा गाजरं मिळतात। आणि काय होतं ना, हे जे लांब लांब गाजरं असतात ना, त्याच्याने जो हलवा बनतो ना, तर त्याच्यातला मेन पॉईंट काय आहे सांगते मी तुम्हाला की त्याच्यातनं म्हणजे ऑलरेडी खूप सारा असं स्वीटनेस असतो, म्हणून आपल्याला साखर कमी वापरावी लागते, जेणेकरून आपल्या शरीराला त्रास पण होणार नाही। पण काय होतं, ह्या सीझनमध्येच गाजरचा हलवा खाण्याची खूप मज्जा असते। तर बघितलं ना, मी सतत याला चाळत आहे आणि यामुळेच खरंच गाजरचा हलवा खूप छान यम्मी बनतो। आणि तुम्ही आता काय करा, तोपर्यंत छान असे मस्त ड्रायफ्रूट आपल्याला जे जे तुम्हाला आवडत असतील कोणतेही, त्याचे छान असे कट करून घ्या आणि आपल्या जवळच ठेवा, म्हणजे काय असतं ना की कमीत कमी वेळेस सगळ्या गोष्टी होतात। त्याच्यानंतर इथं आपल्या गोडप्रमाणे तुम्हाला जितका गाजरचा हलवा गोड आवडतो त्यानुसार इथं आपल्याला साखर टाकायची आहे। ओके, काही जण काय करतात, आधी दूध टाकतात, मी तो सुद्धा प्रयोग केलेला आहे। पण आधी जर दूध टाकाल ना, तर त्याच्याने काय होतं की पाहिजे तेवढा हलवा सॉफ्ट नाही बनत, हे मी करून बघितलं आहे। म्हणून सांगते मी माझ्या अनुभवातून की आधी साखर टाका, त्याच्यानंतर दूध टाका, जेणेकरून ते खूप छान असा गाजरचा हलवा सॉफ्ट बनतो। इथं काय होतं की आधी आपण गाजरमध्ये तूप टाकलेलं असतं, त्याला थोडंसं मॉइस्ट येतं, म्हणजे सॉफ्ट होतं। त्याच्यात अजून साखर टाकल्यावर अजून जास्त सॉफ्ट होतं, त्याच्यानंतर दूध टाकतं, तर मग ते जे बॅलन्स असतं ना, ते छान होतं। त्याच्यामुळे इथं पुन्हा एकदा आपल्याला साखर विरघळेल तोपर्यंत आपल्याला पुन्हा हे छान असं चाळून त्याला मिक्स करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकतात, एक गाजर होतं तरी त्याला किती मोठा छान हलवा झालेला आहे। आणि कसं असतं ना की मला गाजरचा हलवा खूप आवडतो, त्याच्यामुळे एका असं ना मी बनवत असते आणि खात असते। त्याच्यानंतर माझ्या आवडीचे हे जे ड्रायफ्रूट आहेत, मी अशा पद्धतीने त्याला चॉप केलेलं आहे आणि इथं मस्त असं गाजरच्या हलव्यावर वरून टाकून देत आहे आणि याला पुन्हा एकदा इथं या स्टेपला मिक्स करायचं। आणि आता ह्या स्टेपला ना घरात इतका छान सुगंध दरवळतो ना की काय सांगू। आणि मला बरेच जण सांगतात की तू चालू चालू हलवा बनवून खातेस गाजरचा, मग आम्हाला पण सांग कसं बनवते। तर खास त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे। तर इथं छान आपले ड्रायफ्रूट्स एकजीव झालेले आहे असं म्हणता येईल। आणि त्याच्यानंतर आपले एक स्टेप राहिली, त्याच्यात दूधसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे। तर आपण दूधसुद्धा ॲड करणार आहोत आणि साखर वगैरे तुम्हाला जर वाटलं ना की अजून थोडी पाहिजे तरी ॲड करू शकतात, काय नाही, ते लगेच मेल्ट होतं आणि काही फरक पडत नाही। त्याच्यामुळे तुम्ही जर नवशिके असाल, फर्स्ट टाईम ट्राय करत असाल तरी घाबरायचं काम नाही, इझी आणि छानच असा गाजरचा हलवा बनणार आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला मस्त अर्धी वाटी मी इथं दूध घालणार आहे आणि हे मी कोणत्याही मापाने करत नाही, हे माझ्या आवडीने किंवा माझ्या चवीनुसार करत असते, कमी जास्त। इथं मी काय टाकले, दूधच्या ऐवजी आधी मी इथं टाकले वेलची पावडर। आता ही जे वेलदोडे असतात ना, ते मी थोडं साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, जेणेकरून ते एकसमान सारखं दळलं जाईल आणि इक्वली त्याची चव आहे ती सर्व गाजरच्या हलव्यात पसरते। त्याच्यानंतर इथं बघा मी किती कमी दूध टाकलेलं आहे, कारण ऑलरेडी आपला गाजरचा हलवा साखर तुपामुळे सॉफ्ट झालेला, त्याच्यामुळे दूधही तर कमी लागलेलं आहे। तुम्हाला अजून वाटत असेल दूध टाकू शकता, पण मग अजून थोडासा फिक्का लागतो, त्यापेक्षा इनफ दूध टाका। हे इतकं असं भरलं ना तरी समजायचं की इतकंच त्याचं माप आहे, मी तर असंच समजते। आणि हा गाजरचा हलवा पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, इथं माझे खूप हात दुखून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, आता छान असं तूप साखर असं सुटलेलं आहे गाजराला। आता इथं तुम्ही गाजरचा हलवा झाला असं म्हणू शकतात, पण काय करायचं लास्ट स्टेपला की
थोडा वेळ ना 2-4 मिनटं झाकण ठेवून त्याला छान शांत होऊ द्यायचं थोडं. त्याच्यानंतरचं गाजरचा हलवा टेस्टला लागतो ना, आहा! खूप चविष्ट. तर बघा आपला गाजरचा हलवा इथं खाण्यासाठी बिलकुल रेडी आहे. तर एक बाईट तुमच्यासाठी आणि बाकीचं माझ्यासाठी. टिल देन बाय बाय.